गव्हाचे एकदम खुसखुशीत असे पापड. आता गव्हाचे पापड बनवण्यासाठी 1 किलो गहू घेतलेला आहे आणि हा गहू चाळून आणि निवडून घेतलेला आहे. आता हा जे गहू भिजवण्यासाठी मी उन्हात पाणी ठेवलं होतं कोमट व्हायला. आता ते पाणी कोमट झालेलं आहे. आता आधी थंड पाण्याने गहू जे आहे ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे. त्यानंतर उन्हातलं जे कोमट पाणी आहे त्या पाण्यामध्ये हे गहू भिजत घालून ठेवलेले आहे आणि उन्हातच हे गहू ठेवलेले म्हणजे गहू पटकन असं त्याचं भिजल्या जात्या. दाढे म्हणतात तसे गहू नसत्या म्हणून आणि कुरडायच्या चिकासाठी याच पद्धतीने गहू भिजत घातला जातो. आता हे गहू 3 दिवस भिजत ठेवले आणि चौथ्या दिवशी उन्हामध्येच भिजत ठेवले आणि चौथ्या दिवशी वाटण्यासाठी घेतले. आता 1 किलोच गहू आहे म्हणून हा मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटलेला आहे. आता हे बघा गहू दाबला तर एकदम सहज असा हा दाबला जातो आणि त्याच्यातून चिक पण निघतोय. आता मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चालू बंद करून असं हे वाटून घेतलेलं आहे. म्हणजे याच्यातलं एकही अख्खा गहू नाही आहे याच्यामध्ये. याच पद्धतीने सगळे गहू जे भिजवलेले गहू आहे ते वाटून घेतलेले. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे गहू काही थोडंसं पाणी घेतलं, चालू बंद केलं असं केलं आणि वाटून घेतलं. आता जे दळलेले गहू आहे ते एका टपामध्ये किंवा एका मोठ्या भांड्यात पाणी घेतलं आणि ते आधी पिळून काढलं. 2 भांड्यांमध्ये पाणी घेतलं. 2 पाण्याने कोंडा आहे गव्हाचा तो पिळून काढलेला आहे आणि एकदम घट्ट असं पहिल्या पाण्याचा जो चिक असतो तो एकदम घट्ट आहे. आता त्याच्यातला सगळा कोंडा पुन्हा अजून एका पातेल्यात पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये हा कोंडा टाकला, पुन्हा तेही पिळून घेतलं. म्हणजे असं 1-2 पाण्याने पिळलं. आता हे दोन्ही पाण्याने पिळलेलं ते एका स्टीलच्या डब्यामध्ये गाळून ठेवलेलं आहे. डबा असा घेतला आहे की त्याच्या दोन्ही चिक म्हणजे चिक बसल असा डबा घेतलेला आहे. आता हे 2दा चाळणीने आधी ह्या चाळणीने चाळलेलं आहे. चाळणीने चाळून हा कोंडा जो आहे तो पुन्हा पाण्यामध्ये पिळलेला आहे. म्हणजे त्याच्यातला जो चिक आहे तो पण निघून जातो. आता हा जो कोंडा आहे पुन्हा चाळणीतला तोही पाण्याने पिळला आणि सगळं गाळून एका डब्यामध्ये हा चिक ठेवलेला आहे. आता यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे म्हणजे चिक खाली पटकन बसतो आणि म्हणजे निवळतोच जास्त. काही आईस क्यूब पण टाकलेलं आहे. आता याचं ह्या चिकाचं पाणीही 2 दिवस बदललेलं आहे. त्याचं जे नितळ पाणी आहे ते बदललं. आता जेवढे पापड बनवायचे तेवढा हा चिक फोडून त्याचं पाणी काढून हा चिक फोडून घेतलेला आहे. हा अशा पद्धतीने एवढा घट्ट चिक आहे. आता कढाई घेतलेली आहे. आता ही नॉनस्टिकची कढाई घेतलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये आता हा चिक बनवताना थोडासा घट्ट बनवायचा आहे. आता पण 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच ग्लासाने 3 ग्लास चिक घेतलेला आहे. म्हणजे जेवढा चिक तेवढं पाणी घेतलेलं आहे आणि ग्लासाने मोजून पुन्हा चिक घेतला. पण पाणी उकळल्यानंतर पुन्हा पाणी काढून घेतलेलं आहे. जवळजवळ पाऊण ग्लास पाणी काढलेलं आहे. कारण चिक काही वेळेस घट्ट पातळ असतो म्हणून थोडंसं उकळलेलं पाणी काढून घेतलं की चिकाला पाणी कमी वाटलं काही पुन्हा टाकता येतं. मग आता याच्यातलं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि थोडंसं पाणी जवळजवळ पाऊण ग्लास पाणी मी काढून घेतलेलं आहे. पुन्हा जर कमी पाणी पडलं तर पुन्हा टाकता येतं. आता हा जो गॅस कमी केलेला आहे म्हणजे चिकाच्या गाठी एका हाताने चिक हलवला आणि एका हाताने हा चिक ओतते ते म्हणजे गाठी होत नाही चिकाच्या. आता गॅस वाढवलेला आहे. जसं त्याला उष्णता भेटेल तसं हा चिक घट्ट होत चाललेला आहे. आता एका हाताने कढाई घेतली आणि एका हाताने चांगला हलवून घेते. ज्या गाठी झाल्या त्या लगेच चिकामध्ये फोडून घेतलेला आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसं चिक झालेला आहे. आता थोडंसं मला पाणी कमी वाटलं मग उकळलेलं पाणी जे काढून ठेवलेलं होतं ते पाणी मी टाकलं आहे चिकामध्ये. आता चिकाच्या कलरहून लगेच दिसतं चिक असा एकदमच सफेद कच्च्या चिकासारखा दिसला की समजायचं चिक कच्चा आहे आणि चिकाचा थोडासा कलर बदलला की समजायचं आता चिक कच्चा आहे की नाही तो कसा ओळखायचा तेही पाहू. आता चमच्याने चांगल्या या चिकाच्या सगळ्या गाठी अशा फोडून घेतलेल्या आहे. आता याला झाकण ठेवून
2 मिनटं कमी गॅसमध्ये वाफ दिलं की चिक असा मस्त असा शिजला जातो, कच्चा राहत नाही. चिक कच्चा असला की पापड्या आपल्या तुटल्या जातील. आता चमच्याने सगळा जो चिक आहे तो काढून घेतलेला आहे, किंवा मग थोडासा वल्ल्या पाण्याचा हात घेतला आणि हा चिक म्हणजे चटके बसत नाही हाताला. मग सगळ्या चमच्याचा आणि कडाला जो चिक आहे तोही काढून घेतला. तो एका ठिकाणी गोळा केला आणि 2 मिनटं असं झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ दिली. थंड पाण्याचा हात घेतलेला आहे. आता थंड पाण्याचा हाताला चिक अजिबात चिटकत नाही आहे, म्हणजे आपला चिक एकदम व्यवस्थित असं शिजलेला आहे, जसं आपल्याला पाहिजे होतं तसा. आता झाकण ठेवायचं. आता इकडं मी चाळण घेतलेली, चाळणी कॉटनचा सफेद कपडा घेतलेला आहे आणि त्या चाळणीमध्ये कपड्यामध्ये हे चिक जो आहे तो टाकायचा आहे. आणि कपडा पण ओला केलेला आहे. आता एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे आणि आता या चिकाला पुन्हा एकदा वाफ द्यायची चाळणीमध्ये कपड्यात. झाकण ठेवून 5 ते 10 मिनटाला वाफ द्यायची. आता वाफ देऊन झालेली आहे. पुन्हा कपड्यातच हा चिक चांगला मळून घेतला. आता पापडाचं मशीन घेतलं, 2 प्लॅस्टिकचे कागद घेतलेले कापून मशीनच्या साईजचे, असे गोल गोल गोळे केलेले चिकाचे. आता हाताने जिथं जाड असेल तिथं असा हाताच्या बोटाने पातळ केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपले पापड, गव्हाचे पापड झालेले चिकाचे, गव्हाच्या चिकाचे, आणि एकदम मस्त असे खुसखुशीत होत्या. कोणाच्याही मदतीशिवाय हे पापड झालेले अजिबातही वाफून घेतल्यामुळं पुन्हा चिटकत नाही. आता हे सगळे पापड 1.5 दिवसाच्या उन्हामध्ये वाळायला घातलेले. आता हे पापड झालेले आणि 1.5 दिवसात वाळल्या जात्या व्यवस्थित असे पापड कडक उन्हामध्ये. आता पापड वाळलेले आणि आता तळूनही तिप्पट फुलत्या, एवढं मस्त असे खुसखुशीत असे होत्या. तेल तापायला ठेवलं आणि एकदम फुललेला आहे पापड, कढईसुद्धा कमी पडते, एवढा मस्त असा हा पापड झालेला आहे. पोंगे जसे असते एकदम खुसखुशीत तसे हे पापड झालेले.